बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ज्येष्ठ पत्रकार BR पाटील यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली. परखड वाणी आणि लेखणीच्या आधारे ज्येष्ठ पत्रकार BR पाटील यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळा आयाम निर्माण केला होता. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. मात्र नवोदित पत्रकारांनी त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा अशा भावना आज विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित शोक सभेत या भावना व्यक्त झाल्या. तब्बल 45 वर्ष विविध स्थानिक वृत्तपत्र आणि PTI, आकाशवाणी या केंद्र सरकारच्या वृत्त संस्थांमध्ये ज्येष्ठ पत्रकार BR पाटील पत्रकारितेच्या माध्यमातून भरीव योगदान दिले. याचबरोबर त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विरोधी पक्ष नेते पदही भूषवलं होतं. 27 डिसेंबर रोजी वयाच्या 80व्या वर्षी BR पाटील यांचं निधन झालं. या निमित्तानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कोल्हापूर विभागासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी पाटील यांच्या निधनानिमित्त शोकसभा आयोजित केली होती. प्रारंभी पाटील कुटुंबियांसह उपस्थितांनी BR पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुन्ना पाटील, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, माजी नगरसेवक RD पाटील, रविकिरण इंगवले, लाला गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस, रवी कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, प्राध्यापक निवास पाटील, अरुण शिंदे, अपर्णा पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह मान्यवरांनी BR पाटील यांच्या पत्रकारितेचे तसंच स्वभावाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे श्रेयस भगवान, अध्यक्ष कृष्णा चौगले, सचिव सुरेश पाटील तसेच व्यंकप्पा भोसले, रामचंद्र गुरव, अशोक देसाई, मंजित माने, चंद्रकांत साळोखे, सुरेश साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.